लाईट बिल भरून कंटाळला असाल आणि किती जरी काटकसर केली, वेळच्या वेळेला लाईट बंद करणे किंवा फ्रीज असेल, मिक्सर असेल, व्यवस्थित वापरून सुद्धा लाईट बिल तुम्हाला जास्त येत असेल, तर हा व्हिडिओ तुमचा फायदा करून देणार आहे. आमच्या शेजारीच राहणाऱ्या एका MSCB मधील काम करणाऱ्या मित्रांना लाईट बिल नेमकं कशामुळे या ठिकाणी वाढवून येतं आणि लाईट बिल अजिबात जास्त वाढवू नये याबद्दलच्या महत्त्वाच्या 4 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. 4 आयडिया तुम्हाला सांगितल्यात, त्या आयडिया तुम्ही या ठिकाणी वापरून बघितले. गेल्या 3 महिन्याच्या पाठीमागे आम्हाला सरासरी 900 ते 1000 रुपयाच्या घरामध्ये लाईट बिल येत होतं. परंतु आता या ठिकाणी आम्ही या 4 सोप्या आयडिया या ठिकाणी वापरल्याने आमचं लाईट बिल आता 300च्या वरती काही अजिबात गेल्या 3 महिन्यापासून गेलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लाईट बिल कमी वापरून, काटकसरीनं वापरून पण लाईट बिल जास्त कसं येते या विचाराने चिंतेमध्ये आहात, तर तुमचं लाईट बिल पहिला जर 800 रुपये येत असेल, तर आता 300 ते 400च्या आतमध्ये नक्की येणार आहे. काही सोप्या आयडिया तुम्हाला या ठिकाणी तुमच्याच घरामध्ये मीटरमध्ये करायचे आहेत, ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल आता एकदम निम्म्यापेक्षा कमी होणार आहे, ज्यामुळे तुमच्या खिशाला जी पहिली कात्री लागत होती ती आता वाचणार आहे. MSCB मध्ये काम करणाऱ्या एका गरीब घरातील आमच्या जवळच्या मित्रानं 4 गोष्टी या ठिकाणी आता तुम्हाला करायला सांगितले. या 4 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं लाईट बिल आता निम्म्यापेक्षा कमी येणार आहे. जर तुम्ही लाईट कमी वापरून पण जास्त नेमकं लाईट बिल काय येते याचा विचार सातत्याने करत असाल, तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. जर तुमचं लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये हजारो रुपये या ठिकाणी आला असेल, तर आता निम्म्यापेक्षा किमतीमध्ये म्हणजेच 500 रुपयेमध्ये येणार आहे. पहिला तुमचं लाईट बिल 400 रुपयाच्या घरामध्ये येत असेल, तर आता 200 रुपयेमध्ये येणार आहे. कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु गरीब घरातील MSCB मध्ये काम करणाऱ्या, म्हणजे जे खाकी कलरचे कपडे घालतात, ज्याला आपण नेहमी वायरमॅन म्हणतो, त्यांनी काही गुपित 4 गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गुपित गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमचं या ठिकाणी लाईट बिल जे आहे ते निम्म्याला निम्म या ठिकाणी आता कमी होणार आहे. यासाठी 4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हे 4 गोष्टी जर केलं तर तुमचं लाईट बिल या ठिकाणी आता भरपूर वाचणार आहे. आतापर्यंत तुम्हाला कोणी आयडिया ही सांगितलेली नाही, आता कुठे सुद्धा या आयडिया मिळाल्या नसणार आहेत. अशा पद्धतीची भन्नाट आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे. आता ही आयडिया जर तुम्हाला व्यवस्थित कळली तर तुमचं लाईट बिल आता निम्म्यापेक्षा कायमच इथून पुढं कमी येणार आहे. आता आपण लाईट बिल कमी यावं यासाठी नेहमीच काटकसर या ठिकाणी करत असतो. वेळच्या वेळेला या ठिकाणी लाईट बंद करणं, या ठिकाणी वेळोवेळी लाईटचे जे काही पंखा असतील ते कमी लाईट बिल यावं म्हणून आपण या ठिकाणी रात्री लाईट बिल कमी येईल म्हणून आदेशाने आपण काय करतो, रात्री लाईट बंद करून ठेवतो, 0 बल्ब लावतो, फॅन व्यवस्थित वापरतो. फ्रीज या ठिकाणी आता असेल तर त्याचं सुद्धा लाईट बिल वाढवून येऊ लागलंय. मग फ्रीज पण नाहीये, मग कसं या ठिकाणी लाईट बिल आता वाढवून येऊ लागलंय. आता आपण नेहमी काळजी घेत असतो, जेणेकरून आपला उद्देश असतो की लाईट बिल या ठिकाणी कमीत कमी यावं. पण आपल्याला हे लक्षात आता या ठिकाणी आलंय की लाईट बिल वाढवून काय येते. तुमच्या देखील लक्षात आजपर्यंत आले नाहीत की तुम्हाला इतकं नेमकं लाईट बिल आपल्याला या ठिकाणी कमी काटकसरीनं वापरू जास्त येतोय. आपण लाईट बिल जास्त वापरतो. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीटर. त्या ठिकाणी काय खराब आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला आपल्या घरामध्ये जे मीटर चेकिंगला वायरमन येत असतो, त्या ठिकाणी मीटर रिडिंग घ्यायला या ठिकाणी जो माणूस येत असतो, तर तो काय या ठिकाणी रिडिंग करत असताना चुकी करतो का, असा प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात येतो. वायरमॅन ज्या ठिकाणी रिडिंग घ्यायला महिन्याच्या महिन्याला येतो, तर मीटरमध्ये काही छेडछाड करतोय की काय असा डाऊटसुद्धा अनेक घरामध्ये या ठिकाणी आता निर्माण होतोय. लक्षात ठेवा, त्यांनीच या ठिकाणी सांगितलंय. एक गरीब घरातील या ठिकाणी आता लाईट म्हणजे MSCB मध्ये काम करणाऱ्या एका जवळच्या मित्रांनी सांगितलंय की लाईट आता या ठिकाणी कशी वापरायची आहे, नेमकं काय करायचंय. या ठिकाणी 4 आयडिया करायच्या जेणेकरून आपलं लाईट बिल निम्म्यापेक्षा कमी होईल. मग आता तुम्हाला कसं समजेल की लाईट बिल जास्त आहे का वाढून येते, याबद्दलची कारणं काय आहेत हे पहिल्यांदा पाहूया. ज्यामुळं तुमचं लाईट बिल जे आहे ते बिल या ठिकाणी जर जास्त येत असेल तर तुमचं आता या ठिकाणी कमी येणार आहे. लाईट बिल वाढवून काय येतं याबद्दलची पहिल्यांदा आपण कारणं पाहूया. कारण आता पावसाळा सुरू आहे, आपण फॅन पण जास्त लावत नाही, जास्त या ठिकाणी कोणत्याही लाईटच्या वस्तू वापरत नाही, तरीसुद्धा लाईट बिल जास्त का येते. मग नेमकं लाईट बिल जास्त येण्याची कारण सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया, जेणेकरून आपण कुठं चुकतोय हे तर आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी कळायला पाहिजे. नेमकं याबद्दल काय करावं लागेल, कोणत्या चुका सुधाराव्या लागतील ज्यामुळे लाईट बिल या ठिकाणी कमी होईल, हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. एका अशा व्यक्तीकडून जाणून घेतलंय जो 20 वर्षापासून आता घरातील लाईट
पेंटिंगची कामं करतो. MSCBमध्ये तो कामाला आहे. या ठिकाणी 20 वर्षापासून त्यांचा खूप मोठा अनुभव या व्यक्तीला आहे. अगदी अनुभवी व्यक्तीकडून आम्ही सर्व माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. त्या व्यक्तीचं नेमकं काय निरीक्षण आहे, त्यांनी आम्हाला एक किस्सा देखील सांगितला, ज्यावरून तुम्हाला आता असं समजेल की लाईट बिलाचं नेमकं वाढून येण्याचं खरं कारण काय आहे, जे अतिशय साधं आणि सोपं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला एका अनुभवी व्यक्तीच्या निरीक्षणावरून हे जाणून घेणार आहोत की लाईट बिल जास्त येण्याची कारणं नेमकं कोणती आहेत, कोणती कारणं आहेत. अतिशय कमी वापर असताना देखील या ठिकाणी अगदी 1200, 1300, काहींना 700, 800 असं या ठिकाणी लाईट बिल येऊ लागले. आता ही कारणं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पहिल्या भागामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सांगणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये नेमकं कोणत्या 4 आयडिया या ठिकाणी करायचे आहेत, जेणेकरून लाईट बिल तुम्हाला निम्म्याला निम्मं कमी येईल हे या ठिकाणी सांगायचं आहे. बघा नेमकं तुमचं लाईट बिल का वाढून येतं. त्यानंतर दुसऱ्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहे की अतिशय छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 ठिकाणी करायच्या आहेत, ज्याच्या माध्यमातून तुमचं लाईट बिल निम्म्यापेक्षा एकदम कमी येऊ शकतं. सर्वात पहिल्यांदा खरं कारण या ठिकाणी आता सांगितलंय एका ओळखीच्या लोकांनी. या ठिकाणी सांगितलंय की अनेक ठिकाणी खेडेगावात घरं असतात. अशा ठिकाणी रीडिंग घेणारा जो व्यक्ती आहे, जो काही वायरमॅन रीडिंग घ्यायला येत असतं, तो अंदाजे कुठेतरी बसून या ठिकाणी रीडिंग देत असतो. असं अनेक नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी तक्रार केली. जर तुमचं काही या ठिकाणी लाईटचा वापर होतोय, ते अंदाजे रीडिंग या ठिकाणी अनेक खेडेगावांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये घेतलं जाऊ लागलंय. हे कारण या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा समोर आलं, ज्यामुळे सर्व ग्रामीण भागातील लोकांचं लाईट बिल कमी व्हावं, सर्वांचं लाईट बिल इथून पुढे निम्म्यापेक्षा कमी व्हावं असं या ठिकाणी आम्हाला सुद्धा वाटलं. आणि त्यामुळेच आम्ही अशा व्यक्तीशी संपर्क केला, जो 20 वर्षापेक्षा जास्त घराच्या लाईट फिटिंगची कामं करतो आणि या ठिकाणी तो MSCBमध्ये 20 वर्षापासून कामाला आहे. त्याच्या घरामध्ये फ्रीज आहे, TV आहे, वॉशिंग मशीन आहे, इस्त्री आहे, सर्व काही लाईटच्या वस्तू या ठिकाणी तो वापरतो. अशा प्रकारच्या सर्व वस्तू वापरून सुद्धा महिन्याला फक्त 325 ते 350 रुपयाच्या आतमध्ये लाईट बिल येतं. मग या व्यक्तीनं आम्हाला अशा काही 4 गुप्त गोष्टी सांगितल्या की आता आम्ही तुम्हाला त्या सांगितल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिला जर 1000 2000 बिल येत असेल तर ते 200 ते 350 रुपयाच्या आसपास या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून या ठिकाणी नक्की बघायचं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनेक जण गावाला जात असतात, घराला कुलूप असतं, महिनाभर या ठिकाणी प्रत्येक जण इकडे तिकडे गावाला फिरत असतात. त्यांनी लाईट त्या ठिकाणी वापरलेली सुद्धा नसते, तरी पण या ठिकाणी अनेक वेळा लाईट त्या ठिकाणी कमी वापरून पण जास्त आल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. आणि त्यामुळेच मागच्या महिन्यामध्ये जेवढं वापरलंय तेवढंच लाईट या ठिकाणी वाढवूनच येऊ लागलंय. म्हणजे वापरले नसताना सुद्धा लाईट बिल वाढवून येते, ह्या ठिकाणी लक्षात ठेवा. यामुळे लाईट बिल वाढवून नेमकं का आलंय असं अनेकांच्या तक्रारी येत होत्या. काही घरांमध्ये अनेक जणांनी तक्रार केली की आम्ही महिन्यामध्ये घरातच नव्हतो, घराचं कुलूप होतं, अगदी त्या ठिकाणी बल्बसुद्धा बंद होता, तरीसुद्धा लाईट बिल आम्हाला मागच्या महिन्यामध्ये घरात होतं तेवढंच लाईट बिल या महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. मग मीटरमध्ये काय घोळ आहे का? जर तुम्ही या ठिकाणी घोळ काढला नाही तर तुम्हाला लाईट बिल प्रत्येक महिन्याला वाढवूनच येत राहील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी आम्ही लक्षात घेऊन MSCB ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे या ठिकाणी एक असा आमचा मित्र भेटला. त्यानं लाईट बिल या ठिकाणी आता कमी करण्याच्या काही आयडिया सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाचं, हजारो रुपयांचा दंड सुद्धा होऊ शकतो जर तुम्ही या ठिकाणी आकडा टाकला किंवा चुकीच्या प्रमाणात छेडछाड करून लाईट वापरण्याचा प्रयत्न केला. अशा आपण काही 4 ते 5 आयडिया तुम्हाला सांगणार आहे, अशी काही कारणं सांगणार आहे ज्यामुळे लाईट बिल वाढवून येते, ज्यामुळे लाईट बिल आता एकदम कमी येणार आहे. आता ज्या 20 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असलेला व्यक्ती आहे, त्यांना लाईट फिटिंगमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काम केलंय, त्यांना लाईट बिल पहिल्यांदा या ठिकाणी 1500 ते 2000च्या आसपास येत होतं. परंतु त्यानं अशा काही 5 गोष्टी पाळल्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं लाईट बिल आता 300 ते 350च्या आसपास येऊ लागलंय. पहिल्यांदा या ठिकाणी विश्वास नव्हता, परंतु आम्ही सुद्धा मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी ते वापरून बघितलं आणि चक्क आम्हाला सुद्धा 700 ते 800 रुपयाचं लाईट बिल आता फक्त 250 ते 300 रुपयांच्या आसपास या ठिकाणी येऊ लागलंय. शेवटच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहे लाईट बिल या ठिकाणी जर जास्त येत असेल तर ते निम्म्यापेक्षा कसं कमी आणायचं आणि त्यापेक्षा कसं कमी आणायचं हे प्रत्येक पॉईंट तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. तुम्ही 2 महत्त्वाचे 2 मिनिटाचं काम बाजूला ठेवा आणि या ठिकाणी लक्ष देऊन बघा. तुमचं लाईट बिल कमी येण्यासाठी इथं लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. असं अनेक जण विचार करतात की मागच्या महिन्यामध्ये आम्हाला लाईट बिल या ठिकाणी आता खूप जास्त आलेलं आहे, 1500 ते 2000 रुपये आलेला आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण फ्रीज जपून वापरला पाहिजे, इस्त्री व्यवस्थित वापरली पाहिजे, पंखा वेळच्या वेळेला व्यवस्थित बंद केला पाहिजे, असं म्हणून या ठिकाणी आपण लाईट वापरण्याचं त्या ठिकाणी प्रमाण खूप कमी करतो. परंतु
तरी पण लाईट बिल जर वाढत असेल तर यामुळे अनेक जण टेन्शनमध्ये असतो आणि या ठिकाणी एका 20 वर्षाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीनं काही कारणं सांगितले. या कारणामुळे तुमचं लाईट बिल या ठिकाणी घरातलं वाढवून येतंय. ते लाईट बिल वाढवून येण्याची काय कारणं आहेत? तुमचं लाईट बिल वाढवून ते येतं यामध्ये पहिलं कारण सांगितलंय तुमच्या मोबाईलच्या बाबतीत. तुमच्या मोबाईलपासूनच पहिलं कारण सुरू होतं. तुम्ही या ठिकाणी मोबाईलचं जे चार्जिंग करता ते या ठिकाणी पहिलं कारण सुरू होतं. तुम्ही मोबाईलला किरकोळ समजू नका. त्यानंतर तुमचा टीव्ही, जे त्या टीव्हीपासून दुसरे कारण सुरू होतं. प्रत्येक घरामध्ये मोबाईल या ठिकाणी आहे, टीव्हीसुद्धा आहे. तर प्रत्येक घरामध्ये 4 माणसं राहतात. प्रत्येक मोबाईल या ठिकाणी आता 4 जणांचे 4 सेपरेट चार्जर आहेत आणि प्रत्येक प्रकारचे चार्जर या ठिकाणी आता वेगवेगळे असतात. काही हलके असतात, काही भारीतले असतात. आपण मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा मोबाईलचं चार्जिंग झाल्यानंतर त्याचं जे चार्जिंगचं ठिकाणची लावलेलं जे बटन आहे ते रात्रभर त्या ठिकाणी तसंच चालू राहतं. मोबाईल काढल्यानंतर ते त्या ठिकाणी बटन ऑन राहतं म्हणजे चालू ठेवलेलं असतं. लाईटचं बटन चालूच असलं तर आपण काय करतो, चार्जिंगला आपण जेव्हा चार्जर लावतो त्यावेळी काय करतो, मोबाईल चार्जिंग झाल्यानंतर ते हाय असं सोडून देतो. लाईटचं बटन त्या ठिकाणी बंद करत नाही. त्यातच आपली मोठी चूक होते. तुम्हाला वाटत असेल की लाईटच्या बटनामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये 4 जण व्यक्ती असतात. प्रत्येकाच्या स्विच या ठिकाणी चालू राहिला तर या चार्जर्स या ठिकाणी चालू राहतात आणि पहिलं कारण म्हणजे तुमचं लाईट बिल वाढवून याच ठिकाणी सापडलेलं आहे. त्यातून किती लाईट बिल या ठिकाणी वाढवून येणार आहे तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु छोट्या छोट्या कारणातून तुमचं लाईट बिल जास्त येते हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुमचं जर मोबाईल या ठिकाणी चार्जिंग झाला तर पटकन तुमचं बटन बंद करायचं आहे. ते कसं काय त्या ठिकाणी वाढवून येतं ते तुम्हाला सांगते. परंतु दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी कारण आहे टीव्ही. आता टीव्ही बाबतीत काय करत असतो, रात्री उशिरापर्यंत आपण 12-11 पर्यंत एखाद्या ठिकाणी पिक्चर लावला वगैरे व्यवस्थित रात्री 11-12 वाजेपर्यंत या ठिकाणी काय करत असतो, बघत असतो. परंतु आपल्याला झोपेत असताना ते आता तुमचे टीव्हीचं बटन बंद करायचं आपण विसरतो. आपण काय करायचं असतं, रिमोटचं बटन त्या ठिकाणी दाबतो आणि आपल्याला वाटतं की आता टीव्ही बंद झाला. परंतु यामध्ये सुद्धा तुमची लाईट जास्त वापरली जाऊ शकते. त्यामुळे सुद्धा लाईट वापरून कमी वापरून सुद्धा जास्त येऊ लागतं. त्यामुळे लाईट बिल वाढवून येतं. आलं का सर्वांच्या लक्षात? आता बघा बंद काय करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी टीव्ही बंद करत असताना रिमोटनं टीव्ही बंद करू नका. जे स्विच आहे ते लाईटचं काही बटन आहे ते पूर्णपणे तुम्हाला बंद करायला सांगितले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की तुमची जी लाईट आहे तर ते लाईटमध्ये जी घरात बल्ब असतात ती कोणत्या प्रकारची वापरली जातात हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं आहे. पहिलं आहे ती बल्ब म्हणजे लाईट जास्त खायची, परंतु नवीन किमतीची या ठिकाणी जी बल्ब आहे तर ती आता तुम्ही वापरली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, 3 ते 4 वर्षापासून बल्ब लावलेली असतात आणि ते अजिबात या ठिकाणी काढत नाही. ती चेकसुद्धा करत नाही. ती बल्ब या ठिकाणी जास्त लाईट खातात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक बल्ब या ठिकाणी वेगळे वापरले पाहिजेत आणि वायरमॅनला किंवा या ठिकाणी ज्या तुम्ही बल्ब घेता त्या ठिकाणी चौकशी करायचं आहे. तुमचं या ठिकाणी जे बल्ब आहे ते किती लाईट खातात याबद्दल चौकशी करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजबाबत. फ्रीजमधून सुद्धा 50% लाईट बिल जास्त येऊ लागलं आहे. तुमचं कारण म्हणजे फ्रीज काय करतात, अनेक जणांच्या घरामध्ये कमी जागा असते त्यामुळे फ्रीज काय करतात ते चिकटवून भिंतीला ठेवतात. अनुभवी व्यक्तीने सांगितलं फ्रीज ठेवत असाल तर तुम्ही काय करायचं आहे, मागची एक फ्रीजची जी जागा आहे त्यामध्ये 1 फुटाचा कमीत कमी या ठिकाणी अंतर ठेवला पाहिजे. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. त्यामुळे तुमच्या फ्रीजचं लाईट या ठिकाणी मागं चिकटून ठेवल्यामुळे सुद्धा लाईट बिल वाढवून येतं असं सांगण्यात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहींची जुनी घरं असतात आणि जुना पंखा या ठिकाणी वापरत असतात, परंतु जुन्या पंख्यामुळं या ठिकाणी आता जे पातं असतं तर ते फिरण्यासाठी सुद्धा जास्त वीज लागते. त्यामुळं या ठिकाणी लाईट बिल वाढवून येऊ शकतं. आता असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमधून जसं की तुमचा चार्जर आहे तो या ठिकाणी मोबाईल चार्ज झाल्यानंतर पटकन बंद करणं, रात्री झोपेत असताना रिमोटनं टीव्ही न बंद करता डायरेक्ट बटन त्या ठिकाणी बंद करायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ती फ्रीजची मागची भिंत, त्या भिंतीला या ठिकाणी फ्रीज 1 फुटाचा कमीत कमी ठेवायचा. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बल्ब जास्त लाईट बिल खायची बल्ब वापरतो का हे लक्ष द्यायचं. नंतर जुना पंखा झाला आहे का हे लक्ष द्यायचं. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण या ठिकाणी आपलं लाईट त्या ठिकाणी वाचवू शकतो. तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ASA मराठी न्यूजला आता जरूर सबस्क्राईब करा.